काही स्वप्न लहान असतात, पण त्यांची उंची आकाशा एवढी असते. शिकायची इच्छा असते, पण कधी कधी परिस्थिती आड येते. अशा वेळी शासन उभं राहतं तिच्यासोबत. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अनुसूचित जातीतील मुलींसाठी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत, 5वी ते 7वी दरमहा 60 रुपये, 8वी ते 10वी दरमहा 100 रुपये शिक्षणासाठी थेट मदत. कारण शिक्षण थांबू नये, स्वप्न थांबू नये. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आजच अर्ज करा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन. नाती, जात, पंथ किंवा ओळख पाहून जुळत नाहीत. कारण प्रेमाची खरी ओळख असते माणुसकी. आंतरजातीय विवाह म्हणजे केवळ 2 व्यक्तींचं नातं नाही, तो आहे समाजाला जोडणारा सेतू. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील एक व्यक्ती आणि हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध किंवा शीख समाजातील दुसरी व्यक्ती अशा आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 50,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. हे अर्थसहाय्य पती पत्नीच्या संयुक्त नावानं प्रदान करण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन. राम. अरे पहिला तर तू उन्हातच बसायचास. पावसाळ्यात बी किती हाल व्हायचं. आता तुझा स्टॉल पक्का दिसतोय. हा स्टॉल मला शासनाने दिलाय आणि तोही पूर्णपणे मोफत. अनुसूचित जातीतील गटई कामगारांसाठी लोखंडी पत्र्याचा स्टॉल 100% शासकीय अनुदानावर, तसेच साहित्य खरेदीसाठी 500 रुपये आर्थिक सहाय्य. अरे वा, आता तुझं काम बी सुरक्षित आणि साहित्य बी सुरक्षित. गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल, सुरक्षितता, स्थैर्य आणि सन्मानासाठी. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन. समाज घडतो तेव्हा काही हात स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी कार्यरत असतात. शिक्षण, समाज कल्याण, कला, साहित्य आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यात निरंतर योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रदान करते विविध मानाचे पुरस्कार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार. समाज बदलणाऱ्या कार्याचा गौरव आणि न्याय, समता व बंधुतेच्या मूल्यांची जपणूक हीच सामाजिक न्याय विभागाची ओळख. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन. काही हात रोज शहर स्वच्छ करतात आणि काही डोळे उज्ज्वल भविष्याचं स्वप्न पाहतात. परिस्थिती कठीण असते, पण स्वप्न कधीच लहान नसतात. म्हणूनच सफाई कामगार, कातडी सोलणे व कातडी कमावणे अशा व्यवसायातील पालकांच्या मुलांसाठी सामाजिक न्याय विभागाची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना. ही योजना सर्व जाती व धर्मांसाठी लागू आहे. फक्त अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक आहे. शिक्षणासाठी आर्थिक आधार आणि स्वप्नांना बळ देणारी साथ. भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी.
ही आहे विद्या, वय 14 वर्ष. शेतमजुरी करणाऱ्या वडिलांची मुलगी. आज विद्या सुरक्षित वसतिगृहात शिकते. ही आहे साक्षी, इयत्ता 8वी. आज निवासी शाळेत तिला रोज पोटभर पौष्टिक भोजन मिळतं. हा आहे रोहन. दरवर्षी 2 गणवेश, स्वच्छ कपडे आणि आत्मविश्वास. आज रोहनच्या चेहऱ्यावर हसू आहे. ही आहे पूजा. वह्या, पुस्तके, स्टेशनरी कशाचीही चिंता नाही, कारण शिक्षणासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट इथे मोफत मिळते. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी शासकीय निवासी शाळा म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन. हा साहेब, गावात पुन्हा तोच भोंदू बाबा आलाय. देव रागवलाय तुझ्यावर. हा प्रसाद खा, तुझ्या अंगातली वाईट शक्ती दूर होईल. अंगाला लाव, तुझे संकट दूर होतील. अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक निरपराध लोकांची फसवणूक होत आहे. हा महाराष्ट्र नरबळी व अमानुष प्रथा प्रतिबंध अधिनियम 2013 अंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे आणि यासाठी 6 महिन्यापासून तर 7 वर्षापर्यंत कारावास आणि 5,000 रुपयापासून तर 50,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहे. त्यामुळे तुम्ही अंधश्रद्धेचा विरोध करा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा आणि कुठेही फसवणूक दिसलीच तर पोलिसांकडे तक्रार करा. अंधश्रद्धेला नाही तर विवेकाला होकार. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन. माझं नाव सांगायला थोडा उशीरच लागला, कारण ओळख होती पण ती स्वीकारली जात नव्हती. आपल्याच माणसांनी अनोळखी नजरेनं पाहिलं. लहानपणापासूनच लोकांनी प्रश्न विचारले आणि मी स्वतःला हळूहळू लपवायला शिकले. माझं आयुष्य म्हणजे दररोज स्वतःशीच लढणं होतं. पहिल्यांदा कोणीतरी मला विचारलं, तुमचं नाव काय? त्या प्रश्नात संशय नव्हता, न्याय होता. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्रांना मला एक नवं नाव दिलं. आज आम्हाला फक्त कायदेशीर ओळखच नाही मिळाली, शासनाने आम्हाला संरक्षण दिलंय. कधी अडचण आलीच तक्रार निवारणाची व्यवस्था आहे. सन्मान मागावा लागत नाही, तो मला मिळाला. ही आहे तृतीयपंथी कल्याणकारी योजना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन.